श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर हवामान दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे आणि बदलतं हवामान आणि आजची शेती हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि सगळ्यांच्या महत्त्वाचा हा विषय कृषी क्षेत्रामधला आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं बदलते हवामान आणि आजची शेती या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे डॉक्टर रवी आंधळे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं डॉक्टर रवी आंधळे सर हे सहअन्वेषक ग्रामीण कृषी मौसम सेवा राहुरी तथा सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून अतिशय प्रभावीपणे सातत्यानं शेतकऱ्यांच्या सेवार्थ आणि विद्यार्थ्यांच्या सेवार्थ कार्यरत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्यांचं मेट्रोलॉजीमध्ये MSc पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यांचं डॉक्टरेट हे कृषी विद्या या विषयामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि सातत्याने त्यांनी आपला जो मेट्रोलॉजीचा विषय आहे, हवामानाचा विषय आहे, त्याच्या संदर्भातलं अनेक प्रकल्प विद्यापीठामध्ये आणण्यामध्ये आणि त्या संदर्भामध्ये जे काही संशोधन करायचं आहे, जे काही तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी द्यायचं आहे, त्याच्यासाठी सातत्याने ते आपल्यासाठी काम करत आहेत. आणि आपल्या सर्वांना माहित असेल की आज जागतिक पातळीवरती हवामानाची दखल घेण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या संपूर्ण जगामध्ये 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने सुद्धा आणि आजचं जे बदलतं हवामान आहे हे सुद्धा शेती करत असताना आपल्याला सगळी माहिती मिळावी या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बदलते हवामान आणि आजची शेती. तर सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला निश्चितपणे या विचारायला आवडेल की आपण ज्या पद्धतीने म्हटलं होतं की त्या पद्धतीने जागतिक हवामान दिन सुद्धा साजरा करावा इथपर्यंत जागतिक पातळीवरती हवामानाची दखल घेण्यात येत आहे. तर नेमकंच हा काय संकल्पना आहे जागतिक हवामान दिन? नमस्कार श्रोतेहो. जागतिक हवामान दिन का साजरा केला जातो तर यामागे संयुक्त राष्ट्राद्वारे 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या जागतिक हवामान संघटनेचं जे मुख्यालय आहे ते जिनेवा इथे आहे आणि स्थापनेच्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिवस साजरा करण्याचं ठरविण्यात आलं. आणि या जागतिक हवामान संघटनेमध्ये तब्बल 191 देश सहभागी झालेले आपल्याला दिसून येतील. अगदीच निश्चितपणे सर, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की ज्यावेळेला जागतिक पातळीवरती एखादी संघटना उभा राहते तर ही संघटना स्थापन करत असताना त्याच्या पाठीमागे कोणती तरी हेतू किंवा काहीतरी संकल्पना असते. नेमकं सर काय सांगताय? या संघटनेच्या स्थापनेमागची संकल्पना अशी आहे, जगातील विविध हवामान शास्त्रज्ञ, पृथ्वी विज्ञान मंत्रालये, ऑपरेशनल हायड्रोलॉजी या क्षेत्रातील तज्ज्ञ या सर्वांना एकत्रित आणून त्यांचा समन्वय साधून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचे अनुमान, त्यासंबंधीचा अभ्यास आणि जागतिक हवामान संघटनेमार्फत हवामानात होणारे विविध बदल याचा स्थानिक हवामानाशी काय संबंध आहे याचा अभ्यास करण्याकरता ह्या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. आज बघितलं की शेती करत असताना आज सर्वत्र जाणवत असतं की जे ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो किंवा बदलतं हवामान असं म्हणत असतो, तर ह्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे हवामान ऐकायला, सकाळी जर बघितलं तर थंडी असते, दुपारी असेल तर कडक ऊन असतं, संध्याकाळी बघितलं तर पावसासारखं वातावरण असतं. हे तिन्ही सीझन एका दिवसामध्ये अनुभवण्यासारखी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी बंधू सर्व काम करत असतात. तर नेमकंच या हवामान अभ्यासाची आजच्या ह्या परिस्थितीत काय गरज आहे, नेमकी काय सांगता येईल? आपण आता अनुभवतोच आहे, हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे मानवी संपत्तीचे व जीवित व वित्त हानी सुद्धा झालेली आपल्याला काही ठिकाणी दिसून येते. यातून प्राणी पक्षी सुद्धा सुटत नाहीत आणि त्यामुळे हवामान बदलाची जी कारणे आहेत त्यावरील उपाय या बाबींना सरकारच्या यंत्रणेमध्ये जे काही पॉलिसीज ठरवायच्या असतात त्याच्यासाठी हवामानाच्या आकडेवारीची, हवामानाच्या अभ्यासाची, अंदाजाची माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर जागतिक हवामान दिवसाचे महत्त्व अधिकाधिक वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे, हवामान बदलामुळे चिंताजनक पर्यावरणीय बदल घडत आहेत, याचा आपण जवळून आता प्रत्यय घेतच आहोत. आणि त्यामुळे उन्हाळ्यात वादळी वारे, पावसाचा अनुभव यासारख्या घटना, आपण गारपीट यासारख्या घटना आपण अनुभवत आहे. याचा फटका जास्तीत जास्त हा शेतकऱ्यांना बसतोय आणि शेतकऱ्याच्या पिकाचं जीवित वित्तहानी आपल्याला जाणवते.
श्रोते हो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषीवाणीच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीनं जगभरातील श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून आपण डॉक्टर रवी आंधळे सर, सह अन्वेषक ग्रामीण कृषी मोसम सेवा राहुरी तथा सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना आपण ऐकत असाल. आणि ते ज्या पद्धतीनं हवामानाच्या संदर्भात आपल्याला जे दाखले देत आहे, जे सांगत आहेत, ते निश्चितपणे गांभीर्याने आपण घेणं गरजेचं आहे. सर, हे आपण सर्व सांगत असताना हवामान हा अभ्यास करत असताना भारतामध्ये भारताचा जर आपण विचार केला तर अशा कोणत्या संस्था याच्यामध्ये काम करतायत आणि नेमकी त्यांच्या कामाची पद्धत काय आहे सर, काय सांगता येईल? भारतामध्ये केंद्र शासनाच्या पृथ्वी मंत्रालयाअंतर्गत भारतीय हवामान विभाग कार्यरत आहे आणि सदर हा जो विभाग आहे या विभागाच्या अंतर्गत हवामानाचा अभ्यास व अंदाज देण्याचे काम गेल्या 150 वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाद्वारे देशामध्ये मान्सूनची सुरुवात, मान्सूनची परिस्थिती, आपत्कालीन परिस्थिती, वादळे, हवामानातील बदल, तापमानातील चढ उतार, अवकाळी पाऊस या सर्वांची पूर्वसूचना या विभागामार्फत देण्यात येते. हवामानाच्या पूर्वसूचनेचा उपयोग आज प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये होत असल्याने हवामान अंदाजाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि याचा निश्चितच कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांवर परिणाम जो दिसून येतो आणि त्या दृष्टीने हवामान अंदाज व त्याचं कृषी जगतातलं महत्त्व हे अधोरेखित होतं. निश्चितच सर, आज जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अतिशय अग्रेसर विद्यापीठ म्हणून काम करत असतं आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं कृषी पंढरी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाहिलं जातं. या दृष्टीनं शेतकऱ्यांकरता हवामानाची माहिती आणि कृषी सल्ला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात जे काही काम चालतं सर, काय सांगता येईल याच्यावर? बदलत्या हवामानामध्ये शेतीचे योग्य नियोजन करण्याकरता हवामान आधारित कृषी सल्ला सेवा ही योजना भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आणि सहकार्याने सर्वच कृषी विद्यापीठांमध्ये कार्यरत आहे. यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे जाऊन हवामान विभाग व कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान आधारित पीकनिहाय कृषी सल्ला देण्याचं कार्य हे आठवड्यातून 2 वेळा आपण करत असतो. त्याचबरोबर आपत्कालीन पीक परिस्थिती जर उद्भवली किंवा पाऊस कमी झाला, हीट वेव्ह किंवा आपण त्याला उष्णतेची लाट म्हणू किंवा थंडीची लाट म्हणू, अशा ज्या परिस्थिती उद्भवतात त्यामधून पिकांचं संरक्षण, पीक कसं वाचवता येईल याविषयीच्या उपाययोजना सातत्याने विद्यापीठ आणि भारतीय हवामान विभाग हे एकत्रितपणे एकमेकाच्या सहकार्याने शेतकऱ्यांपर्यंत प्रसारित करीत असतात. बरं, तर जर आज महाराष्ट्राचा विचार केला तर ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स असे असतात आणि त्यानुसार विद्यापीठांच्या मध्ये येणारे सुद्धा झोन असतात. त्या संदर्भात सर काय सांगता येईल? कृषी विद्यापीठ व भारतीय हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो प्रकल्प राबविला जातो, ग्रामीण कृषी मोसम सेवा, हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर देशामध्ये असलेल्या 130 हवामान विभागांमध्ये प्रत्येक विभागामध्ये एक केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याच दृष्टीने यामध्ये देशातील सर्वच कृषी विद्यापीठे सहभागी आहेत. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत 4 कृषी हवामान विभाग येतात आणि ते 4 विभाग असे आहेत: पश्चिम घाट विभाग, ज्यासाठी इगतपुरी येथे केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. उपपर्वतीय विभाग जे कोल्हापूर विभागामध्ये येतं, तिथे कोल्हापूरमध्ये एक ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग, जे पुणे आणि जळगाव या 2 विभागासाठी येतं. तर तेथे पुण्यात ग्रामीण कृषी मोसम सेवा हा प्रकल्प उपलब्ध आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण प्रवहन विभाग जो आहे तो सोलापूर पासून ते नंदुरबार पर्यंत, त्यासाठी राहुरी येथे हे केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर अशा माध्यमातून आपण सर्व ते करत असतो आणि याचं काम नेमकं कसं चालतं सर? मग या ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्पाच्या अंतर्गत दर मंगळवारी आणि शुक्रवारी भारतीय हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज दिला जातो. हा हवामान अंदाज प्राप्त होण्यापूर्वी प्रत्येक ग्रामीण कृषी सेवा प्रकल्पाकडून त्या विभागातील त्या ठिकाणची मागील 7 दिवसाची हवामान आकडेवारी ही भारतीय हवामान विभागाला पाठविली जाते. त्या आधारावर भारतीय हवामान विभागात दिल्ली येथे उपलब्ध असलेला सुपर कॉम्प्युटर त्याच्या मार्फत आकडेमोड करून पुढील 5 दिवसाचा अंदाज हा सर्व 130 केंद्रांना एकाच वेळी मंगळवारी 10 वाजेपर्यंत ईमेलद्वारे अथवा व्हॉट्सअपद्वारे किंवा वेबसाईटद्वारे पोहोचविला जातो. या अंदाजाच्या आधारे विद्यापीठातील विविध पिकांचे तज्ज्ञ या समिती
शेतीमध्ये काम करत असतात आणि हे तज्ज्ञ त्या पिकांचं जे पीक तज्ज्ञ आहेत त्या पिकांवर पुढील 5 दिवसाच्या हवामान अंदाजाच्या आधारावर काय नेमकं उपाययोजना काय काम केलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना किंवा सल्ला दिला पाहिजे यावर एकत्रित एक बुलेटिन तयार होतं आणि हे बुलेटिन सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतं. अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनो 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून दररोज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये फुले अपडेट्स या कार्यक्रमामध्ये आपण कृषी आधारित पीक सल्ला नावाचं जे सदर आपण ऐकत आहात श्रवण करत आहात त्याचं महत्त्वाचं काम हे डॉक्टर रवी आंधळे सर करत आहेत आणि त्याचे सह अन्वेषक म्हणून ते ग्रामीण कृषी मोसम सेवा राहुरी कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ते बुलेटिन प्रसारित होत असतं आणि तिची रोज माहिती आपण ऐकत असतो. रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा तिन्ही वेळात 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून हवामान आधारित कृषी सल्ला आपण ऐकत असतात. तेच आज आपल्याला डॉक्टर रवी आंधळे आपल्याशी चर्चा करत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. सर आपण उल्लेख केला की हवामान आधारित कृषी सल्ला नेमकंच या सल्ल्यामध्ये काय असतं कशाचा समाविष्ट केलेला असतो सर काय सांग. हा जो कृषी सल्ला म्हणजे हवामान आधारित कृषी सल्ला दिला जातो याच्यामध्ये ह्या बुलेटिनमध्ये 3 भाग असतात. यातला महत्त्वाचा पहिला भाग जो आहे हा मागील 7 दिवसाची हवामानाची आकडेवारी जेणेकरून शेतकऱ्यांना आपलं माहीत व्हावं की आपलं मागच्या आठवड्यातलं हवामान कसं होतं. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये हवामान विभागाकडून भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेला जो अंदाज असतो पुढील 5 दिवसाचा अंदाज त्या पुढच्या भागामध्ये दिलेला असतो. आणि तिसरा भाग जो असतो या हवामान अंदाजावर पीकनिहाय सल्ला जो तज्ज्ञ तयार करतात त्या तज्ज्ञांचा पीकनिहाय सल्ला या बुलेटिनमध्ये समाविष्ट केलेला असतो. अशा पद्धतीने हे जे बुलेटिन तयार होतं हे बुलेटिन याच्यामध्ये मग आपल्याला पिकामध्ये करायची आंतरमशागत पिकांवर करण्याची फवारणी पिकांना देण्याची खतं पिकांवर आलेले किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव त्यावरील उपाययोजना अशा प्रकारे या पीकनिहाय सल्ल्यामध्ये या बुलेटिनमध्ये सल्ला समाविष्ट असतो आणि तो आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत प्रसारित करीत असतो. अगदी खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनो एखादं पीक कापणीसाठी तयार झालं असेल किंवा काढणीसाठी तयार झाला असेल तर हा अंदाज इतका आपल्यासाठी महत्त्वाचा आणि किंवा महत्त्वाचा असतो अगदी वेळेवरती आल्यामुळं या ठिकाणी कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्याचे प्रमुख किंवा सह अन्वेषक म्हणून डॉक्टर रवी आंधळे सर काम करत आहेत. आपल्या शेतकरी हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम हा विभाग करत आहे. तर नेमकंच हे माहिती आपण इतकं सगळं करत असता सगळ्या गोष्टी पण हे हवामान आधारित कृषी सल्ल्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करणं फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक गावातल्या खेड्या गावातल्या कोपऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणं हे फार महत्त्वाचं असतं. सर हे नेमकं कसं केलं जातं. आता ज्या वेळेला हा सल्ला सकाळी 10 वाजता अंदाज प्राप्त झाल्यानंतर सर्व तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण पीकनिहाय करायची कामे सर्व समावेश करून सल्ला तयार होतो. साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत हे बुलेटिन तयार होतं. हे बुलेटिन तयार झाल्यानंतर त्वरित 5 वाजेपर्यंत हे बुलेटिन किसान नावाच्या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत याच्यावर लघु संदेशामार्फत काही अलर्ट असतील तर ते त्यांच्या मोबाईलवर प्रसारित होतात. त्यानंतर ही संपूर्ण बुलेटिन वर्तमानपत्र आकाशवाणी त्यानंतर विविध व्हॉट्सअप ग्रुप्स असतील शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुप्स केलेले आहेत आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये गावनिहाय शेतकऱ्यांचा समावेश असतो. त्यांच्या मार्फत ह्या व्हॉट्सअप ग्रुप मार्फत गावोगाव हा सल्ला पोहोचवण्याचं काम आपण करतो. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हा सल्ला प्रत्येक ग्रामीण कृषी महोत्सव प्रकल्प जे आहेत 4 प्रकल्प आहेत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक प्रकल्पाच्या अंतर्गत जिल्हानिहाय सल्ला तयार झालेला असतो. तो सल्ला असा मिळून 10 जिल्ह्याचा सल्ला तयार होतो आणि जिल्हानिहाय सल्ला वेबसाईटवर विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येतो. त्याच पद्धतीने तो सल्ला आपण भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड करतो. त्यानंतर मेघदूत नावाचं एक ॲप भारतीय हवामान विभागाने तयार केलेला आहे. या ॲपवर हाच जो कृषी सल्ला जो तयार होतो हा सल्ला त्या ॲपद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना बघता येऊ शकतं. यासाठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेघदूत ॲप
डाउनलोड करावं आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर आपली जी जुजबी माहिती आहे, फोन नंबर असेल, आपलं ठिकाण असेल, हे टाकलं तर त्या ठिकाणचं त्यांना हवामान अंदाज, मागील आठवड्यातील हवामान, पुढील 5 दिवसाचा अंदाज, तसेच पीक निहाय कृषी सल्ला ॲपवर आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या रिजनल भाषेमध्ये ही माहिती हो, त्या रिजनल भाषेमध्ये हा ॲप मध्ये द्वारे ही माहिती मिळू शकते. आणि हे पूर्ण देशात हा ॲप चालवला जातो. त्यामुळे कुठल्याही राज्यात कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला हे बघायला मिळू शकतं. अगदीच शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर रवी आंधळे सर यांनी आपल्याला मोलाचा संदेश दिलेला आहे की मेघदूत ॲप हे जर आपण प्ले स्टोअरवरून आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला इत्थंभूत अशी हवामानाची माहिती मिळायला हरकत नाही. अशा पद्धतीनं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे मेघदूत ॲप आपण आपल्या मोबाईलवरती, अँड्रॉइड मोबाईल फोनवरती डाउनलोड आपण करू शकता आणि ही माहिती घेऊ शकता. सर, हे हवामानाच्या अंदाजामध्ये झालं, पण शेतकरी हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करत असतो, शेतामध्ये काम करत असतो, पण कधी कधी अचानक असा विजांचा कडकडाट होतो आणि कधी कधी अनेक शेतकरी सुद्धा या वीज पडल्यामुळे किंवा शेतकऱ्यांची जनावरं दगावल्याच्या काही घटना आपण पेपरमध्ये वाचत असतो. तर या संदर्भात सुद्धा असं काही आहे का सर? नक्कीच. जसं मेघदूत ॲप आपल्याला प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, तशाच प्रकारचं दामिनी नावाचं एक ॲप भारतीय हवामान विभागाने विकसित केलेलं आहे. आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा अचानक अवकाळी येणाऱ्या पावसामध्ये वीज पडून जीवित व वित्त हानी होण्याचे खूप घटना आपण बघतो. तर ह्या घटना कशा टाळता येतील यासाठी या ॲपचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. या ॲपद्वारे हा ॲप जर आपण दामिनी ॲप जर डाउनलोड केलं तर त्यामध्ये पुढील 15 मिनिटात कुठल्या ठिकाणी आपण राहत असलेल्या ठिकाणी विजेचा कडकडाट, वीज पडणार आहे का नाही याचे संकेत त्या ॲपद्वारे त्वरित मिळू शकतात आणि आपण सुरक्षित ठिकाणी जाऊन आपली जीवित व वित्त हानी टाळू शकतो. निश्चितपणे शेतकरी बंधूंनो, आपण काम करत असताना आपल्याकडे आज मोबाईल शेतामध्ये सुद्धा असतात, हातामध्ये असतो, तर अशा वेळी दामिनी ॲप सुद्धा आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामुळे जे विजांचा कडकडाट असेल, सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं एखाद्याचा प्राणहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याची सुद्धा काळजी घेता येईल. आणि इतरांना सुद्धा आपल्याला ऐकत असाल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून, तर आपल्या मित्रांना, आपल्या बांधवांच्या पर्यंत आणि इतर शेतकरी बांधवांच्या पर्यंत सुद्धा हा मेसेज आपण त्या ठिकाणी सांगायला काही हरकत नसावी. सर, आपण मेघदूत ॲप बद्दल सांगितलं, दामिनी ॲप बद्दल सांगितलं, पण कधी कधी शेतकरी बंधू काम करत असताना आपत्कालीन परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत असते आणि अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये हवामान आधारित कृषी सल्ला हा कसा उपयुक्त ठरतो सर? काय सांगता? नक्कीच. आपत्कालीन पीक परिस्थितीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ समजा मान्सूनची सुरुवात झाली, मान्सूनचं आगमन जर उशिरा झालं आणि पेरणीची वेळ निघून चालली आहे, अशा वेळेला पुढे पीक पेरणीला उशीर होत आहे, तर मग अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारचं बियाणं निवडावं, कुठल्या तारखेला पेरणी कधी करावी, पावसाचा अंदाज घेऊन पुढील 15 दिवसात 8 दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे की नाही याचा अंदाज घेऊन आपल्याला पेरणीची वेळ, पेरणीचा कालावधी हा ठरवता येऊ शकतो. त्यासाठी लागणारं समजा उशीर झाला असेल तर कोणता वाण निवडावा हे फार महत्त्वाचं याच्यामध्ये घटक असतो. त्याचप्रमाणे पावसात जर खंड पडला, पीक पेरणी तर झाली आहे परंतु त्यानंतर पेरणी झाल्यानंतर पीक उगवून आलंय आणि त्यानंतर पावसात खंड पडलाय, तर अशा वेळेला उभं असलेलं पीक कसं वाचवता येईल यासाठी काही उपाययोजना आपत्कालीन पीक परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणासाठी वेगवेगळ्या पीक परिस्थितीनुसार आपल्याला तो आपत्कालीन परिस्थितीचा सल्ला द्यावा लागतो. आणि त्यासाठी पावसातील पडलेल्या खंडानुसार किंवा उशिरा पडलेल्या पावसानुसार निवडायच्या जाती, खंड पडला असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आंतरमशागत करता येईल का, आंतरमशागत करून जमीन भुसभुशीत करून बाष्पीभवन रोग कमी करता येईल का, पानांवर केओलिन सारखी फवारणी करता येईल का, किंवा मुळांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ज्या वेळेला पाण्याचा ताण पडतो तर त्यावेळेला मुळं पाणी शोषून घेण्यासाठी त्यांची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं असतं. अशा वेळेला पोटॅशियम नायट्रेट किंवा युरिया याची 1 किंवा 2% प्रमाणे फवारणी जर पिकावर केली तर मुळांची कार्यक्षमता वाढून पिकं जास्त वेळ पाण्याचा ताण सहन
करू शकतात. तर हे अशा परिस्थितीमध्ये ही आपत्कालीन उपाययोजना झाली. त्यानंतर अतिशय जोराचा किंवा मोठा पाऊस झाला आणि पाणी साठलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये पाणी काढून त्याचा निचरा करण्यात यावा, जेणेकरून पिकाचं मुळं सडणार नाहीत, पीक वाचू शकेल. त्यानंतर समजा थंडीची लाट असेल, अंदाज दिलेला असेल भारतीय हवामान विभागाने की पुढील 4 दिवसामध्ये तापमानात घसरण होणार आहे आणि थंडीची लाट येणार आहे, तर अशा परिस्थितीमध्ये पीक वाचवण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या जातात. जसं रात्रीच्या वेळेला पाणी देणं किंवा द्राक्षाच्या बागा असतील किंवा काय असेल तर यामध्ये धूर करून तापमान नियंत्रित ठेवणं. उष्णतेची लाट आली असा जर अंदाज असेल तर उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीने जनावरांवर होणारे परिणाम, जनावरांना कशा पद्धतीने पाणी पाजलं पाहिजे, कसं गोठ्यामध्ये त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे, आर्द्रता कशी मेंटेन केली पाहिजे गोठ्यामध्ये, या सर्व उपाययोजना या आपत्कालीन पीक परिस्थितीमध्ये आपण सांगत असतो. आणि त्या जेणेकरून उभी पिकं, जनावरं यांचं संरक्षण होऊन उत्पन्नात होणारी घट आपण कशी कमीत कमी करू शकतो त्यासाठी ह्या उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सर्व उपाययोजना करत असताना कदाचित वादळी वारे येऊ शकतात, वाऱ्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामध्ये पिकाचं नुकसान होऊ शकतं. अशा वेळेला काय उपाययोजना करायला पाहिजे? अनेक फळझाडं उन्मळून पडू शकतात. त्यानंतर गारपीट होते. गारपिटीमध्ये आता गारपिटीसारखी जी घटना आहे किंवा वादळी वाऱ्यासारखी घटना आहे ही अचानक येणारी घटना आहे. याला जरी अंदाज मिळाला तर तो अगदी 3 ते 4 तासाचा कालावधी असतो आणि तो त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यावर फारशी उपाययोजना पीक वाचवण्यासाठी जरी नाही करता आली, परंतु कमीत कमी नुकसान कसं होईल या दृष्टीने हा अंदाज आपल्याला प्रसारित करून त्वरित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून किंवा मेघदूत सारख्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतं. व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही शेतकऱ्यांना याच्या सूचना देत असतो आणि त्या दृष्टीने शेतकरी आपल्या पिकांचं संरक्षण करू शकतात. आणि याचबरोबर काही वेळा आपत्कालीन कॉन्टिजेन्सी क्रॉप प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, आपत्कालीन पीक नियोजन आराखडा, तर या संदर्भात सुद्धा आपण काम करतोय. नक्कीच. आता ह्या ज्या काही आपत्कालीन पीक परिस्थिती उद्भवतात आणि त्यातून पिकं कशी वाचवायची यासाठी देश पातळीवर जिल्हानिहाय आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि आपण आता अनुभवला असेल की जिल्हानिहाय जो काही पीक आराखडा आहे त्यामध्ये जिल्ह्याच्या स्तरावरचा अंदाज असतो, परंतु जिल्हा स्तरावरील अंदाज हा गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर तंतोतंत खरा ठरेल असं होत नाही. त्याकरता आम्ही आणखी खाली जाऊन, विद्यापीठाने त्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन काही गावं निवडून अकोले तालुक्यातील 7 गावं आम्ही निवडली होती आणि त्यासाठी गाव पातळीवर पीक नियोजन, आपत्कालीन पीक नियोजन आराखडा कसा तयार करता येईल यासाठी आम्ही अभ्यास केला आणि त्यासाठी अकोले तालुक्यातील 7 गावांसाठी आपत्कालीन पीक आराखडा तयार केलेला होता. तो पुस्तक स्वरूपात सुद्धा आम्ही पब्लिश केलेला आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हातात त्वरित ती माहिती मिळावी त्याच्यासाठी आम्ही गाव पातळीवरील पीक नियोजन आराखड्याचं ॲप तयार केलं आहे. मोबाईल आणि वेबसाईट पण तयार केलेली आहे. मोबाईल ॲपद्वारे जर आपण प्ले स्टोअरमधून तो ॲप डाउनलोड केलं तर आपलं ठिकाण टाकलं, आपलं नाव टाकलं, मोबाईल नंबर टाकला, आपण घेण्यात येणारी पिकं टाकली तर त्याचा आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ समजा 2 आठवडे पाऊस लेट झाला, उशिरा आला किंवा 4 आठवडे उशिरा आला किंवा 6 आठवडे उशिरा आला, तर प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारे पीक नियोजन करता येईल याचं मोबाईल ॲपवर आपल्याला पीक नियोजन याचं सध्या तरी आम्ही इंग्रजी व्हर्जन आम्ही प्रसारित केलेलं आहे. मराठी व्हर्जन जे आहे ते त्याच्यावर काम चालू आहे. त्याला आम्ही व्हिलेज लेवल कंटिन्जन्सी क्रॉप प्लॅन असं इंग्रजीत नाव दिलेलं आहे, परंतु मराठीतलं जे काम चालू आहे ते अजून आम्ही प्ले स्टोअरवर टाकलेलं नाही आहे. त्याचं आम्ही गाव पातळीवरील आपत्कालीन पीक नियोजन असं त्याला नामकरण करण्याचं प्रयोजन आहे आणि तो लवकरच आपण प्ले स्टोअरवर टाकण्याच्या
याच्यामध्ये आहोत. निश्चितच. खऱ्या अर्थानं श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर रवी आंधळे सर यांना आपण ऐकत आहात आणि आजचा आपला विषय आहे बदलते हवामान आणि आजची शेती. आणि निश्चितपणे आपल्या लक्षात आलं असेल की हवामान अंदाज असा शब्द वापरला जातो, पण आज इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं हा अंदाज वर्तवला जातो. तो अंदाज खरा ठरताना आपल्याला प्रत्यक्षात आपण अनुभवत आहात, दिसत आहात. जे प्रिडिक्शन केलं जातं, जे सांगितलं जातं, तो तसं तंतोतंत हवामानाचा अंदाज आता अंदाज न करता प्रत्यक्षात उतरलेला राहिलेला आहे. हेच आज आपण डॉक्टर रवी आंधळे सर यांच्याशी संवाद साधताना आपल्या लक्षात आलं असेल. तरीही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण जरूर डॉक्टर रवी आंधळे सर यांच्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक देतो 9422779467. पुन्हा एकदा मी त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 92779467. तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि आपल्या मनामध्ये काही हवामान अंदाजाच्या संदर्भात असेल, तापमानाच्या संदर्भात असेल, काही मोबाईल ॲपच्या संदर्भात जर मनात काय तुमच्या शंका असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि आपल्या लक्षात आलं असेल की शेतकऱ्यांच्या पाठीशी किंवा शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ सातत्याने कार्यरत राहत असतं. आणि याचाच परिपाक म्हणून डॉक्टर रवी आंधळे सर हे सह अन्वेषक ग्रामीण कृषी मोसम सेवा राहुरी तथा सहयोगी प्राध्यापक कृषी विद्याविभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सातत्याने शेतकऱ्यांच्या सेवार्थ ते कार्यरत आहेत, हेच आपल्या ठिकाणी जाणत असतं. सर, आपल्या विषयाच्या शेवटाकडे जात असताना आज आपला विषय आहे बदलते हवामान आणि आजची शेती. तर आमचे शेतकरी संपूर्ण 90.8 FMच्या माध्यमातून आणि ऑनलाईन माध्यमातून जगभरातले शेतकरी ऐकत असतील तर या सर्व शेतकऱ्यांसाठी आपला काय सल्ला राहील? आपण बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये शेती करत असताना नक्कीच हवामानाचा अभ्यास करून, हवामानाच्या अंदाजाचा उपयोग करून आपण जर शेतीच्या पिकांच्या बाबतीमध्ये काळजी घेतली तर आपल्या उत्पन्नात वाढ होण्यास नक्कीच मदत होईल. हवामानाकडे दुर्लक्ष करून शेती करणं आता शक्य राहिलेलं नाहीये. म्हणूनच जागतिक हवामान दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने हवामानाचं आणि हवामानाच्या अंदाजाचं महत्त्व शेतीमध्ये नक्कीच खूप मोलाचं योगदान आहे. त्याचा आपण अभ्यास करूनच शेतीचं नियोजन करावं. अगदीच खऱ्या अर्थानं श्रोते हो, जे हवामान आहे, बदलतं हवामान आणि आजची शेती याविषयीची इत्थंभूत माहिती आज आपल्याला डॉक्टर रवी आंधळे सर यांनी गेल्या बऱ्याच वेळापासून दिलेली आहे. निश्चितपणे शेती करत असताना या माहितीकडची जाणून घेऊन आणि त्यांनी जे सांगितलेले महत्त्वाचे असतील असे ॲप जे सांगितलेले आहे, मेघदूत ॲप आणि दामिनी ॲप, या माध्यमातून सुद्धा आपण संपूर्ण माहिती तुम्ही जाणून शेती ही शास्त्रशुद्ध पद्धतीने जाणून उमजून अशा पद्धतीने केली तर निश्चितपणे आपल्याला शेतीमध्ये उत्पादन वाढण्यामध्ये हातभार लागायला हरकत नाही, हे मात्र निश्चितच आहे. सर, गेल्या बऱ्याच वेळापासून डॉक्टर रवी आंधळे सर आपण आमच्या सर्व श्रोत्यांना अतिशय छान पद्धतीची बदलते हवामान आणि आजची शेती याविषयी इत्थंभूत माहिती दिली, त्यांच्याशी संवाद साधला. त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने तुमचं मनस्वी आभार आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बदलते हवामान आणि आजची शेती याविषयी डॉक्टर रवी आंधळे सर, सह अन्वेषक ग्रामीण कृषी मोसम सेवा तथा सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. आता या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन तज्ञासोबत आणि एका नवीन विषयासोबत कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.